जय जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी म्हणा सर्वजण गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा दामोदर राधा दामोदर राधे जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई जय गौरनिताय 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 जय गौरनिताय प्रभुपाद 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 नीताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल हरि नाम संकीर्तन की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोत्तर शताभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोत्तर शतभक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय। श्री श्री निताय गौर सुंदर की जय। श्रील प्रभुपाद की जय। माघवारी दिंडी महोत्सव की जय। भू वैकुंठ पंढरपुर धाम की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयं बुधिरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या दिंडी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी। काल जेव्हा दिंडीची सुरुवात झाली तेवढीच संख्या नव्हती एवढी मोठी, पण आज बुधवार असल्यामुळे बरीच मोठी संख्या आज सोलापूर ते पंढरपूर या माघ वारी दिंडीमध्ये आपण सहभागी झालेलो आहोत। आज द्वितीय दिवस आणि उद्या तिसरा चौथा 7 तारखेला मग पंढरपूर धाम। जसं मी काल सुद्धा सांगत होतो, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। भगवंतांचं जे धाम आहे त्या धामामध्ये सूर्याच्या प्रकाशाची, चंद्राच्या शीतलतेची काही आवश्यकता नाही। भगवंतांचं धाम स्वयंप्रकाशित आहे। स्वयंप्रकाश भगवंतांचं नाव पण आहे आणि भगवंतांच्या धामाचं नाव काय? स्वयंप्रकाश। कारण भगवंतांची जी दिव्य ज्योती आहे त्या दिव्य ज्योतीनेच भगवंतांचं धाम प्रकाशित होतं। त्या ठिकाणी कोणतेही लाईट, सूर्य किंवा ट्यूबलाईटची कोणती आवश्यकता लागत नाही। आणि भगवान म्हणतात त्या धामात एकदा गेल्यानंतर पुन्हा वापस येणे नाही। यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। आणि त्या धामात गेल्यानंतर पुन्हा वापस यावं लागत नाही। तर असे भूवैकुंठ पंढरपूर धाम। भू म्हणजे पृथ्वी किंवा भूमी, वैकुंठ म्हणजे भूमीवरती अवतरलेलं वैकुंठ। वै म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख किंवा कष्ट। आपण ज्या जगात राहतो ते कुंठ आहे किंवा कष्टमय जगत आहे। आणि वैकुंठ ज्या ठिकाणी कोणतेही कष्ट किंवा दुःख नाहीये। आणि म्हणून वैकुंठामध्ये गेल्यानंतर पुन्हा या भौतिक जगामध्ये यावं लागत नाही। कारण का ते भगवंतांचं शाश्वत धाम आणि भगवंतांचं निवासस्थान आहे। भूवैकुंठ असे 2-3 धामांना वैकुंठ म्हटलेलं आहे। भूवैकुंठ, एक भूवैकुंठ पंढरपूर, दुसरं तिरुपती बालाजी, त्याला सुद्धा भूवैकुंठ म्हटलेलं आहे। श्रीरंगमला सुद्धा भूवैकुंठ म्हटलेलं आहे। कारण का या ठिकाणी भगवंत स्वतः आजही उपस्थित आहेत। त्या ठिकाणी ते प्रकट तर झालेच, पण आजही त्या ठिकाणी उपस्थित आहेत। जसं वृंदावन धामातून भगवंत एकदाही एक पाऊल बाहेर ठेवत नाहीत। सदैव भगवंत आजही 5000 वर्षानंतर देखील भगवंत वृंदावनात आहेत आणि त्यांची लीला आजही आहे। आणि कौनो भाग्यवान जीव, आणि जे भाग्यवान जीव आहेत आजही भगवंतांचं दर्शन ते करू शकतात वृंदावनात। जसं आपण म्हणतो, जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव, ए यथा माम प्रपद्यन्ते ताम सतैव भजाम्यहम। जो ज्या भावनेनं भगवंतांची भक्ती करतो त्याला त्याच पद्धतीची परिस्थिती उत्पन्न होते आणि त्याला दर्शन होतं। जसं प्रभुपाद म्हणायचे, वृंदावन रम्य स्थान दिव्य चिंतामणी धाम। आणि त्या वृंदावन धामात इतकं दिव्य वृंदावन धाम आहे
त्या ठिकाणी असलेल्या गोशाळा, रस्ते, त्या ठिकाणी असलेले महल, सर्व काही हिरे, माणिक, जवाहरात, मोतींपासून बनलेलं आहे. पण आपल्याला दिसत नाही, कारण आपले चर्मचक्षु किंवा आपली भक्ती इतकी विकसित झालेली नाही आहे की त्या ठिकाणी आपण ते धामाचं दर्शन करू शकू. आणि म्हणून आपण आपल्या डोळ्यांनी किंवा या चर्मचक्षूंनी भगवंतांच्या धामाचं दर्शन करू शकत नाही. आणि म्हणून भक्तांच्या संगतीनं, गुरूंच्या आशीर्वादानं, भक्तांबरोबर जेव्हा आपण धामात जातो त्याच वेळी आपण भगवंतांचं धाम समजू शकतो किंवा दर्शन करू शकतो. आता सगळ्यांना वाटतंय की विठ्ठल आणि कृष्ण हे वेगळे आहेत, किंवा द्वारकाधीश कृष्ण वेगळे आहेत, वृंदावनातील कृष्ण वेगळे आहेत. खरं दुसरे तिसरे नाही, तेच कृष्ण आहेत. ते जेव्हा वृंदावनात असतात त्यांना गोपाळ किंवा गोविंद किंवा नंदनंदन, यशोदानंदन अशी त्यांची नावं आहेत. मथुरेत आल्यानंतर ते वसुदेव नंदन आणि देवकी नंदन बनतात. आणि तेच द्वारकेत आल्यानंतर द्वारकाधीश बनतात. राजाधिराज महाराज 1008 किंवा 16,108, फक्त 1008 नाही, 16,108 गो ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज महाराज कोण आहेत? द्वारकाधीश आहेत. आणि तेच द्वारकाधीश पंढरपूरला आलेले आहेत. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. आणि आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी, आपल्या भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी, भक्तावर कृपा करण्यासाठी ते प्रकटले द्वारकेहून पंढरपुरात. आणि पुंडलिकाच्या इच्छेवरून ते कधी पुन्हा परतले नाही. ते सदैव तिथंच आहेत, आजही ते तिथंच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी विचार करेल की पुंडलिकाला दर्शन देण्यासाठीचे विठ्ठल प्रकट झालेले आहेत किंवा द्वारकाधीश आहेत, त्यांची मूर्ती कुणी एका दगडापासून किंवा शिल्पकाराने तयार केलेली आहे, तर त्याच्या तोंडात किडे पडतील, किडे पडोत. कारण का भगवंत स्वयंभू आहेत. आणि जिथं भाऊ वैकुंठ पंढरपूर किंवा विठ्ठल जिथं आहेत ते आहे द्वारका. आणि गोपाळपूर जे आहे ते काय? वृंदावन. किंवा भगवंत वृंदावनापासून कधीच दूर राहू शकत नाहीत, म्हणून त्यांनी गोपाळपूर देखील तयार केलं. गोपाळपूर ग्वाल बालांसोबत, गायींसोबत असलेलं स्थान जे आहे ते आहे गोपाळपूर. त्या ठिकाणी भगवंतांच्या वत्स, ज्या गायीचं एक चिन्ह आहे, त्यांच्या चरणांचं चिन्ह, बासरीचं चिन्ह आहे. आणि विष्णुपद भगवंतांच्या चरणांचं चिन्ह आहे गोपाळपूरला. त्या ठिकाणी यमुना नदी देखील आहे. आज ती लुप्त झालेली आहे, पण मंदिराच्या बाजूनी यमुना नदी चंद्रभागेला भेटते. यमुना देखील आहे, ग्वालबाल आहेत, सर्व काही भगवंतांनी आपल्यासाठी. त्या गोवर्धन पर्वत सुद्धा आहे आणि त्या गोवर्धनच्या टिळेवरतीच मंदिर आहे. मंदिर असं खाली जमिनीवर नाही बघा, असं वर चढावं लागतं टिळेवरती. तो गोवर्धन पर्वत आहे आणि गोवर्धन पर्वतावरती गोपाळजी निवासस्थान करत आहेत. गोपाळजींचा निवास गोवर्धन पर्वतावरती आहे. तर असं वृंदावन, द्वारका या ठिकाणी आपण चालत चाललेलो आहे. आणि जसं मी काल देखील हे सांगत होतो की आपण ज्या भगवंतांच्या धामात जाणार तेव्हा झोपून जाणार नाही. झोपला तो संपला. भगवंतांच्या धामात जाते वेळी आपण चालतच जाणार आहे. ना हाती है ना घोडा है, वहां सिर्फ चलते जाना है. आत्म्याचा प्रवास. हे शरीर सुद्धा आपण घेऊन जाऊ शकत नाही. आणि आत्म्याचा प्रवास हा परतीचा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी निघालेला आहे. आणि कदाचित एक वारकरी बरेच वर्ष त्यांनी वारी केली आणि त्यांचा एक छोटा मुलगा नदीत आंघोळ करते वेळी त्याचा मृत्यू झाला. आणि म्हणून त्यांनी वारी करणं सोडून दिलं. वारी करणं म्हणजे दरवर्षी न चुकता विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणं पायी. आणि मुलगा मृत्यू पावला म्हणून त्यांनी वारी करणं सोडून दिलं आणि त्यांनी बंद केलं. मग बऱ्याच काळानंतर गावातल्या लोकांना कळालं, जे वारकरी भक्त होते त्यांना कळालं की आणि आता दिंडीला येणं, वारीला येणं सोडून दिलेलं आहे. त्यांनी चौकशी केली. म्हटलं का? म्हटलं असं त्यांचा मुलगा वारला म्हणून त्यांनी दिंडीला येणं सोडलं. मग 2-4 भक्त पहाटेच्या सकाळच्या वेळी त्यांच्या
घराबाहेरून चाललेले ते बसलेले व्यक्ती बाहेर. म्हटले दिंडीला आलेले? म्हटले नाही, आता दिंडी वगैरे बंद केली. म्हटले चला. म्हटले नाही, आता येणार नाही. म्हटले का? म्हटले पंढरपूरला जाऊन काय भेटलं, माझा मुलगा वारला म्हणून मी दिंडी बंद केली. मग ते व्यक्ती बसलेले म्हटले आत या. त्यांना भक्तानं बघितल्यानंतर बोलवलं आत या. म्हटले कुणाचं घर आहे? म्हटले आमच्या वडिलांनी बांधलंय. कुठं आहेत वडील? म्हटले या खोलीत राहायचे, पण वडील आता वारलेले आहेत. आई कुठं आहे? म्हटले आई पण नाही आहे. कुठं राहत होती? म्हटले दुसऱ्या खोलीत राहत होती, ती पण वारलेली आहे. म्हटले मग आई वारली, वडील वारले, तुमचे भावंड वारले, एवढे सगळे वारल्यानंतर तुम्ही घर सोडले नाही. घर सोडले का कधी? एवढी मोठी प्रॉपर्टी कोणी सोडते का? नाही. सगळ्या वस्तू बरोबर जे मोठमोठे राजनेता किंवा जे नामवंत जे लोक असतात, नामदार, त्यांचा मृत्यू आपल्याला जेव्हा कळतो त्याच्या अगोदरच 2-4 दिवस अगोदर त्यांचा मृत्यू झालेला असतो. पण त्यांची प्रॉपर्टी, त्यांची सगळी स्विस बँकेतली अकाउंट सगळे पूर्णपणे ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला ती घोषणा केली जाते की व्यक्ती राहिलेले नाहीये. तर एवढं मोठं घर जे आहे, एवढे जण वारले तरी तुम्ही घर सोडू शकले नाही. आणि मुलगा गेल्यानंतर तुम्ही वारी कशी बंद केली? मग त्यांना प्रचार केल्यानंतर मग ते निघाले वारीसाठी. तुकाराम महाराज देखील आजारी पडलेले आणि ते चालू शकत नव्हते. म्हणून त्यांनी विचार केला तर मी काय करणार, जाऊ की नको. मग आता शरीरात तर शक्ती नाही आणि बाकीच्यांना त्रास देण्यापेक्षा म्हणजे मागे थांबलेलं बरं. त्यांनी पत्र लिहिलं विठ्ठलाला आणि पत्रामध्ये सांगितलं हे विठ्ठला, यावेळी मी आपल्या दर्शनासाठी येऊ शकत नाही कारण माझं शरीर साथ देत नाही आणि मी आजारी पडलेला आहे, त्यामुळे मला क्षमा करा. आणि एका वारकरी भक्ताला, आपल्या मित्राला दिलं. त्याने विठ्ठलासमोर ते पत्र वाचलं. म्हटलं विठ्ठल, आपले भक्त तुकाराम महाराज दर्शनासाठी येऊ शकत नाहीत. आणि त्यावेळी विठ्ठल लगेच तयार झाले गरुडावरती बसून देहूला जाण्यासाठी. रुक्मिणी म्हटली तर लाखो भक्त वारीमध्ये उभारलेले आहेत, रांकेत उभारलेले आहेत, त्यांचं काय? त्यांना दर्शन कोण देणार? मग त्यावेळी विठ्ठलाने म्हटलं ठीक आहे, आपण काय करू, गरुडाला फक्त पाठवू आणि गरुडावरती बसून तुकाराम महाराजांना ते घेऊन येतील इथं पांडुरंगाजवळ. आणि ज्यावेळी ते गरुड पोचलं देहू धामामध्ये, त्यावेळी त्या गरुडावरती भगवंतांचं आसन आहे. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. हे भगवंतांचं आसन आहे, भगवंतांचं वाहन आहे. मी कसं बसू शकतो? तुकाराम महाराज बसले नाही. आणि मग दिंडी झाल्यानंतर, आषाढी एकादशी वारी झाल्यानंतर स्वतः भगवंत रुक्मिणी सोबत त्यांना दर्शन देण्यासाठी आले. तर हे भगवंतांचं प्रेम आहे. आपल्याला वाटते की काय मी गेलं नाही गेलं काय फरक पडते, पण भगवंतांना जास्त फरक पडतो आपल्यापेक्षा. कारण जो भक्त भगवंतांच्या दर्शनासाठी नित्य नियमानं जातो, त्याचं दर्शन नाही झालं तर भगवंतांना चिंता वाटते की का आले नाही, का हे भक्त यावेळी आले नाही. चार्जिंग सांगतो दुसरा आहे का? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दूसरा है स्ट्रेंजर की त्यांना तेव्हा सांगितलेलं रथ इथपर्यंत पुढे घ्या. बाहेर येत नाही का तिकडे?
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंत म्हटले माझे भक्त थकलेले आहेत, हळूहळू झोप येऊ लागले, झोपू दे सगळे म्हणून साऊंड सिस्टीम बंद झालं. तर ज्यावेळी भगवंतांचं दर्शन न झाल्यामुळे तुकाराम महाराज व्यतीत झाले, दुखी झाले, त्यावेळी स्वतः भगवंतांनी दर्शन देण्यासाठी देहू गावाला आले. तर आपण चर्चा करत होतो, फक्त आपणच भगवंतांच्या दर्शनासाठी उत्सुक असतो, त्यापेक्षा अधिक पटीनं, हजारो पटीनं भगवंत आपल्याला दर्शन देण्यासाठी किंवा आपल्याला पाहण्यासाठी इच्छुक असतात. सूरदास नामक एक भक्त होते. सूरदास आंधळे होते आणि दररोज भगवंतांच्या दर्शनासाठी जायचे. दर्शन दो घनश्याम नाथ मेरे अखिया प्यासी रे, म्हणजे माझे डोळे अगदी प्यासलेले आहेत, अगदी तहानलेले आहेत डोळे, भगवंता मला दर्शन द्या. तर त्यांना विचारलं, भक्तांनी म्हटले तुम्ही काय येताय दररोज दर्शनला, एवढ्या गर्दीत तडपडायसाठी धक्काबुक्की होते तर कशासाठी येताय, तुम्हाला तर दिसत नाही डोळ्याला. म्हणजे मला दिसत नसलं तरी काय झालं, भगवंतांना तरी दिसतंय, ते दररोज मला पाहतात आणि त्यासाठीच आपण भगवंतांच्या दर्शनासाठी जातो. तर आज विशेष असा दिवस आहे, आपण भगवंतांच्या धामी किंवा भगवंतांच्या वैकुंठाकडे चाललेलो आहे. आणि आजच्या दिवशी भीष्म पितामह देखील त्यांनी वैकुंठामध्ये गेले. भीष्म पितामह आज वैकुंठाची त्यांना प्राप्ती झाली, भगवंतांची प्राप्ती. आणि साक्षात भगवंत त्यांच्या डोळ्यासमोर उभे होते आणि भगवंतांचं दर्शन घेत त्यांनी आजच्या दिवशी देह त्याग केला आणि भगवंतांच्या धामी ते परत निघून गेले. तर भीष्म पितामहांची प्रसिद्ध अशी स्तुती भागवताच्या प्रथम स्कंदाच्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलेल्या भीष्मदेवांचे महानिर्वाण. आपल्याला माहित असेल की महाभारताचं ज्यावेळी युद्ध झालं, त्यावेळी महाभारत युद्ध संपण्या अगोदर भीष्म पितामहांना अर्जुनाच्या बाणावरती पूर्णपणे ते झोपलेले होते. बाणावरती, आपण बेडवर झोपतो ते कशावरती झोपलेले होते, बाणांवरती. आणि 58 दिवस, किती 58 दिवस बाणावरती ते पहुडलेले होते किंवा बाणाच्या शय्येवरती झोपलेले होते. तर भीष्म पितामह 12 महाजनांपैकी एक आहेत. महाजन येन गतस पंथा, जसं भागवतच्या 6व्या स्कंदामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे की साक्षात यमराज वर्णन करतात की कोण महाजन आहे. आणि त्यामध्ये 12 महाजनांची ज्यावेळी ते यादी सांगतात, भीष्म, व्यासदेव, त्यानंतर शुकदेव गोस्वामी, असे बरेच सनकादी ऋषी, त्यानंतर स्वतः यमराज, युधिष्ठिर महाराज, हे सगळे 12 महाजन आहेत. आणि या 12 महाजनांपैकी भीष्मदेव एक महाजन आहेत. महाजन म्हणजे भगवंतांची ज्यांनी प्राप्ती केलेली आहे आणि त्यांच्या पदचिन्हांवरती जर आपण चालत गेलो तर आपली सुद्धा भगवंतांची प्राप्ती निश्चित होते. जसं एका वारकऱ्यांना पुन्हा विचारलं गेलं, म्हटले तुम्ही भगवंतांना बघितलंय का, तुमच्या देवाला बघितलंय का, पांडुरंगाला? म्हटले नाही. म्हटले कशाला जाता? म्हटले दरवर्षी एवढं चालत 18 दिवस चालत जायची काय आवश्यकता आहे. मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की जसं गावामध्ये देखील रात्रीच्या वेळी किंवा मध्यरात्रीच्या वेळी कुणी चोर येतो किंवा अनोळखी व्यक्ती येतो आणि तो अनोळखी व्यक्ती आल्यानंतर कुत्रे ओरडू लागतात. ऐकलंय आपण? गल्लीमध्ये देखील पहाटे मंगलारतीला येणाऱ्यांना अनुभव असेल की जर कुणी नसेल रस्त्यावर तर कुत्रे ओरडू लागतात. त्यांना वाटतं कुणीतरी चोर आहे किंवा अनोळखी व्यक्ती आहे. तर एक कुत्रं ओरडू लागतं, पण त्याच्या आसपास असलेले किंवा गल्लीत असलेले त्या कुत्र्याचा आवाज ऐकून ते सुद्धा ओरडू लागतं. आता त्या बाकीच्या कुत्र्यांनी त्या अनोळखी व्यक्तीला किंवा चोराला पाहिलेलं नाहीये, पण एका कुत्र्याने पाहिलेलं आहे म्हणून बाकीचे कुत्रे त्यांना साथ देण्यासाठी जोरजोरात ओरडू लागतात. आणि त्याच पद्धतीनं ते वारकरी म्हणाले की आमचे जे पुढील आचार्य आहेत, पूर्ववर्ती आचार्य, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव,
मुक्ताबाई या सर्वांनी भगवंतांचं दर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गावरती जर आपण चाललो तर आपल्यालाही भगवंतांचं दर्शन होईल. आणि त्याच पद्धतीनं महाजन म्हणजे जे भीष्म पितामह सारखे 12 महाजन जे आहेत त्यांच्या पदचिन्हांवरती जर आपण चाललो तर आपल्याला देखील निश्चित भगवंतांची प्राप्ती होईल. तर भीष्म पितामह महाअभिषेक नामक देवता होते. महाअभिषेक. भीष्म पितामहांचं नाव काय? महाअभिषेक. आपण जसा अभिषेक करतो भगवंतांना महाअभिषेक, मी सोलापूरमध्ये भक्तांना दरवेळी सांगत होतो, अभिषेक झाल्यानंतर भगवंतांचा जे अभिषेक असतो तो अभिषेक राहत नाही, ते चरणामृत बनतं. कारण भगवंतांच्या चरणाला स्पर्श झाल्यानंतर सगळे भक्त विचार प्रभूजी अभिषेक द्या, अभिषेक द्या, अभिषेक. अभिषेक नाहीये, ते चरणामृत होतं. जोपर्यंत भगवंतांवरती ते दूध, दही, मध, तूप भगवंतांवरती जात असतं तोपर्यंत तो अभिषेक आहे. भगवंतांचं स्नान म्हणजे भगवंतांचा अभिषेक. पण एकदा अभिषेक झाल्यानंतर त्याचं नाव काय होतं? चरणामृत. आणि यानंतर कधी आपण अभिषेक म्हणणार नाही, काय म्हणणार? चरणामृत द्या. आणि चरणामृत सुद्धा काही बाहेरचे जे तथाकथित लोक जे आहेत किंवा ब्राह्मण आहेत, अकाल मृत्यू हरणम भयनाशनम, त्यांना वाटतंय की अकाल मृत्यू वगैरे हे. तर राधाकृष्णांचं हे जे चरणामृत आहे, राधाकृष्णांचं, राधा दामोदरांचं चरणामृत जे आहे, राधा कृष्ण पादोदकम प्रेम भक्ती दम मुदा भक्ती भावेन वै पित्वा शिरसाधारम्यामिहम. राधा कृष्ण पादोदकम, राधा आणि कृष्णांच्या चरणांचं हे जळ मी भक्ती भावनेनं हे ग्रहण करतो. काय होईल? त्यामुळे भगवंतांचं प्रेम भेटेल. भगवंतांचं प्रेम या चरणामृताद्वारे भेटेल आणि हे मी धारण करून डोक्यावरती सुद्धा मी धारण करतो. तर हे मंत्र आपल्याला अकाल मृत्यूची वगैरे भीती नाहीये. राधा कृष्ण पादोदकम प्रेम भक्तिदम मुदा, प्रेम आणि भक्ती देणारं हे चरणामृत आहे. तर हे महाअभिषेक राजा ज्यावेळी सत्यलोकमध्ये आले, ब्रह्मदेवांचं जे सत्यलोक आहे त्या सत्यलोकमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी गंगादेवी देखील होती. आणि गंगादेवीचे कपडे हळूहळू हळू त्या हवेमुळे उडत असल्यामुळे त्यांचं लक्ष महाअभिषेक ते देवता किंवा जे राजा होते त्यांचं लक्ष गंगादेवी जवळ गेलं. आणि गंगादेवी देखील त्यांना पाहून थोडी प्रसन्न झाली. आणि हे दोघांचं जे मिलन किंवा दोघांचं जे कार्य पाहून ब्रह्माजी क्रोधित झाले. आणि ब्रह्माजीने सांगितले, सत्य लोकामध्ये येऊन तुम्ही असे विचित्र चुकीचे कार्य केलेले आहेत, म्हणून तुम्हा दोघांनाही मनुष्य जन्म प्राप्त होईल, मी असा श्राप देतो. फक्त पाहिलेले. आजकाल तर नंगा नाच आहे, कुणाला भीतीच नाही. हे एक दुसऱ्यांनी त्या महाअभिषेक आणि भीष्म पितामह जे महाअभिषेक होते त्यांनी आणि गंगादेवीनी एक दुसऱ्याला पाहिल्यामुळे त्यांना श्राप भेटला सत्यलोकामध्ये. आपल्याला माहित असेल परशुराम, यल्लम्मा देवी तर माहित आहे सर्वांना, यल्लम्मा सौंदत्ती यल्लम्मा प्रसिद्ध आहे. पण यल्लम्मा देवींचे पुत्र परशुराम आहेत. यल्लम्मा आणि जमदाग्नी ऋषी त्यांचे पुत्र आहेत परशुराम. आणि त्या परशुरामांची आई होती ही रेणुका. आणि रेणुका इतकी सत्यवती होती की दररोज जेव्हा ती पाणी आणण्यासाठी नदीला जायची, असंख्य छिद्र असलेल्या मटक्यातून ती पाणी आणायची. आणि त्या छिद्रामधून कधी पाणी बाहेर गेलं नाही. का? कारण त्यांची सतीव्रता जी शक्ती होती, पतिव्रता शक्तीमुळे. आणि तिने पाणी आणायची, दररोज पाणी आणायची. एक दिवस त्या तलाव किंवा नदीच्या वरती गंधर्व चाललेले होते विमानातून. आणि त्या गंधर्वांचे सुंदर असे केस त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब होतं त्यांचं. आता रेणुकाने त्या गंधर्वांना पाहिलं नाही, फक्त त्यांचे केस पाण्यामध्ये पाहिले. आणि तिने विचार केला किती सुंदर केस आहे. आणि त्यावेळीपासून त्या मडक्यामध्ये पाणी भरायचं बंद झालं. पतिव्रता नष्ट झालं, कारण का दुसऱ्या व्यक्तीप्रती तिची आसक्ती किंवा प्रेम वाढल्यामुळे.
आणि त्या क्षणी जमदाग्नी ऋषींना कळालं की माझ्या पत्नीचं पथभ्रष्ट झालेली आहे, माझी पत्नी पतन झालेला आहे. आणि ती जेव्हा वापस घरी आली त्यांनी आदेश दिला, हिला एकच दंड आहे, मृत्यूदंड. बघा, बघितली पण नाही तिने आकाशामध्ये, फक्त पाण्यातच प्रतिबिंब. किती कठोर दंड आहेत, मृत्यूदंड. आणि त्याने विचारलं मुलांपैकी, तुम्ही मारणार की मी हिचा हत्या करू? परशुराम तयार झाले, म्हणले मी तुमच्या आदेशाचं पालन करण्यासाठी तयार आहे. आणि जे परशु आहे, परशु म्हणून त्यांनी धारण करतात, म्हणून त्यांचं नाव परशुराम. आणि आपल्या त्या परशु हत्यारानं त्यांची त्यांनी हत्या करून टाकली. आई रक्त बंबाळून पडली समोर. वडील प्रसन्न झाले, म्हटले काय वरदान पाहिजे सांग. म्हटले माझी एकच इच्छा, आईला जिवंत करा. आणि आईला त्याने जिवंत केलं. तेव्हा किती दंड आहेत. त्यामुळे आजकाल कलियुगामध्ये लोकांना भीती नाही राहिली. कामा तुराणाम न भयम न लज्जा, न भीती न लाज. इतके शास्त्रामध्ये आपण ज्या शास्त्रांचं पालन करतो हे सगळे शास्त्रोक्त आहेत. भले या कलियुगामध्ये मनामध्ये झालेल्या अपराधांना दंड भेटत नाही, पण मनामध्ये जे आहे ते तोंडावरती आणि कार्यामध्ये यायला जास्त वेळ लागत नाही. तर या दोघांना ज्यावेळी मनुष्य योनीमध्ये जन्म घ्यावा लागला तर हे दोघं जन्माला आले ते या ठिकाणी पृथ्वीवरती. आणि हे महाअभिषेक राजा जे काय झाले, शंतनू महाराज जे झाले. आणि शंतनू महाराजांसोबत गंगादेवींचा विवाह झाला. आणि वशिष्ठ ऋषींनी दिलेल्या श्रापामुळे अष्टवसू त्यांच्या घरी, त्यांच्या गर्भातून जन्माला येणार होते. आता गंगादेवी सोबत विवाह करण्यासाठी ज्यावेळी इच्छा केली शंतनू महाराजांनी, शंतनू महाराजांना एकच त्यांनी कंडिशन ठेवली. म्हटले लग्न झाल्यानंतर कोणतंही मी कार्य करेन, तू का असं कार्य करतेस हे विचारायचं नाही. आणि ज्या दिवशी तू विचारणार का असं कार्य केलं, त्या दिवशी आमचा विवाह थांबणार, मी तुमच्यासोबत राहणार नाही. वा, किती मोठी कंडिशन आहे. बायकोला काही विचारायचं नाही, काय करणार. आज सुद्धा तशीच प्रथा आहे, कुणी कुणाला विचारायचं नाही. बायकोने नवऱ्याला विचारायचं नाही, नवऱ्याने बायकोला विचारायचं नाही. म्हटले ठीक आहे, चालेल. आणि दोघांचा विवाह झाला. 7 मुलं जन्माला आले. आणि ते 7 मुलं एक 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 जसे जन्माला येतील तसे गंगादेवी गंगेच्या प्रवाहामध्ये सोडून द्यायची, आपल्या पाण्यामध्ये सोडून द्यायची. 7 मुलांना सोडलं. आता 8व्या मुलाला ती सोडायसाठी चाललेलीच होती. त्यावेळी शंतनू महाराजांनी विचारलं, म्हटलं असं का, मी आजपर्यंत शांत राहिलो, पण 8वा मुलगा का पाण्यात सोडतेस, माझी तर इच्छा नाही आणि सोडू नको पाण्यात त्याला. आणि त्यावेळी त्या गंगादेवीनं पूर्ण इतिहास सांगितला की वशिष्ठ ऋषींच्या श्रापामुळे मी काय केलेलं होतं, हे जे अष्टवसू जन्माला आलेले होते 7 लोकांना तर मी लगेच स्वर्गात पाठवून दिलं. जन्म झाल्या झाल्या नदीत सोडून त्यांना स्वर्गात पाठवून दिलं. पण तुम्ही आता या मुलाला थांबवलेलं आहे. आता याला फार कष्ट आणि दुःख भोगावं लागणार आहे. आणि याचं नाव होईल देवव्रत. देवव्रत याचं नाव होईल. आणि हा कष्ट हा भोगेल. आणि आता तुम्ही माझ्या जे अट होती, लग्न झाल्यानंतर कोणतंही कार्य विचारायचं नाही, तुम्ही मला विचारलं त्यामुळे मी आज तुमच्यासोबत राहू शकणार नाही. आजपासून आपण वेगळे होणार. आणि गंगादेवी देखील त्या छोट्याशा नवजात बालकाला घेऊन वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात येऊन राहू लागली. काळांतरानं ज्यावेळी शांतनू महाराजांनी पाहिलं की एक व्यक्ती, एक तरुण मुलगा गंगा नदीचं पाणी पूर्णपणे थांबवलेलं आहे. त्यांना आश्चर्य वाटलं शांतनू महाराजांना, असा कोण हा बालक युवक आहे ज्याने गंगेचा प्रवाह थांबवलेला आहे. आणि त्यावेळी गंगादेवी प्रकट झाली आणि गंगादेवीनं सांगितलं, महाराज हा तुमचाच पुत्र आहे देवव्रत. आणि त्यावेळी देवव्रतचं वय होतं 32 वयामध्ये देवव्रतला शंतनू राजाने मागितलं, म्हटले माझा मुलगा द्या मला. आणि लगेच राजाने घोषणा केली, हा माझा आता उत्तराधिकारी बनेल, माझ्यानंतर हा राजा बनेल. आनंदी झाला राजा. 32 वर्षानंतर त्यांना त्यांचा मुलगा
प्राप्त झालं. मी कालच एक आर्टिकल वाचत होतो. दक्षिण भारतातील काही एक परिवार पती पत्नी कुंभमेळ्याला गेले आणि दोघं गर्दीमध्ये चुकले, रस्ता चुकले आणि दोघंही घाबरले. मग तिथं रेल्वे स्टेशनवरती वेगवेगळे जे आखाडे आहेत तिथं 2-3 वेळा, कित्येक वेळा प्रत्येक आखाड्याने अनाउन्समेंट करून 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 2 ते 3 दिवसानंतर पती पत्नीचं मिलन झालं रेल्वे स्टेशनवरती. तर सगळ्यांनी फोटो काढले, म्हटले आनंद झाला, 3 दिवसानंतर पती पत्नी भेटले, किती आनंदाचा क्षण आहे. तर या ठिकाणी तर 32 वर्षानंतर त्यांना मुलगा भेटलेला आहे आपला. लगेच हा राजपुत्र होईल म्हणून अनाउन्समेंट झाली, घोषणा झाली की माझ्यानंतर हाच राजा बनेल. शंतनू महाराज शिकार करतेवेळी एक दिवस गंगा नदीच्या पलीकडे गेले आणि शिकार करून आल्यानंतर गंगा नदीच्या काठी असलेले जे केवट म्हणजे नौका चालवणारे आणि मच्छीमार जे लोक असतात त्यांच्या, ती कन्या जी होती सत्यवती, तिला मत्स्यगंधा देखील नाव आहे. मत्स्यगंधा किंवा मत्स्य कन्या, आणि तीच सत्यवती देखील आहे. आणि ती हरिदास केवट नावक त्या केवटची कन्या आहे आणि तिच्या सोबत त्यांना प्रेम झालं. शंतनू महाराजांना आकर्षित झाले तिचं लावण्य, तिची सुंदरता पाहून. आणि त्या हरिदासला विचारलं की मला हिच्यासोबत विवाह करायचा आहे. आता क्षत्रियांना ती अनुमती होती अनेक विवाह करण्याची. आणि विवाह करण्यासाठी ज्यावेळी हरिदास केवटला विचारलं, हरिदासने सांगितलं की मी लग्न करून देण्यासाठी तयार आहे, पण कंडिशन काय, माझी कन्या सत्यवती ज्या मुलाला जन्म देईल तोच मुलगा भविष्यात राजा होईल, तुमच्यानंतर राजा राजकुमार तोच होईल. म्हटलं असं कसं असू शकतं, मी ऑलरेडी देवव्रत जो माझा मुलगा आहे त्याला राजकुमार म्हणून घोषित केलेला आहे. म्हटले मग जर तुमची इच्छा नसेल तर आम्ही लग्न करून देणार नाही. शांतनू महाराज घरी आले. कित्येक काळ असाच व्यतीत होऊ लागला आणि हे अगदी व्याकुळ होते. आता प्रेमात पडलेले आहेत. आता प्रेमात पडलेली पत्नी भेटली नाही, मग खाणं नाही, पिणं नाही, अगदी तेरे बिना क्या जीना, काहीच. आता त्यांना एवढी चिंता वाटू लागली, इतके व्याकुळ झाले की त्यांची परिस्थिती पाहून देवव्रतनी चौकशी केली काय झालं. आणि त्यावेळी त्याने सांगितलं असं असं मी त्या मत्स्यगंधा किंवा सत्यव्रती सोबत मला विवाह करायचा आहे. आणि ते कळाल्यानंतर लगेच ते हरिदास जवळ गेले, देवव्रत म्हणजेच भीष्मदेव. आणि देवव्रत हरिदास त्या नौका चालवणाऱ्या केवट जवळ पोचल्यानंतर त्या हरिदास केवटला सांगितलं, मी वचन देतो की मी कधीही राजा बनणार नाही आणि जो सत्यवतीपासून जन्माला आलेला मुलगाच आमचा हस्तिनापूरचा राजा बनेल, एक छत्र सम्राट बनेल आणि माझ्या वडिलांसोबत तुमच्या कन्येचा विवाह करा. तर त्यावेळी ते म्हणाले की तुझ्यावर तर विश्वास आहे, पण ती सत्यवती म्हणाली की भविष्यात जर तुझी मुलं जर म्हटली राजा बनायचं आहे तर आम्ही काय करणार. आणि हे ऐकल्यानंतर मात्र देवव्रत गंगा नदीच्या काठी गेले. हातामध्ये त्यांनी जल धारण केलं आणि त्यांनी प्रतिज्ञा केली. म्हटले सूर्य पूर्वेला जो उगत दररोज सूर्योदय होतो तो पश्चिमेला होऊ शकेल, गंगा उलटी वाहू शकेल, वायूचा प्रवाह उलटा होऊ शकेल, पण मी आज प्रतिज्ञा करतो की मी आजपासून कधीही विवाह करणार नाही. मी आजीवन ब्रह्मचार्य व्रत धारण करेन आणि मी कधीही हस्तिनापूरच्या राजगद्दीवरती बसणार नाही. आणि हे ज्यावेळी त्यांनी व्रत घेतलं त्यावेळी पूर्ण आकाशातून घोषणा होऊ लागल्या, भीष्म भीष्म भीष्म. अशी भीषण व्रत किंवा भीषण अशी तपस्या किंवा भीषण असं कार्य कुणीच सर्वसाधारण व्यक्ती करू शकणार नाही. आणि देवी देवतांनी सर्वांनी पुष्पवृष्टी केली आणि पुष्पवृष्टी करून भीष्मदेवांचं स्वागत केलं. आणि अशा वेळी त्या देवव्रतांचं नाव काय झालं, भीष्मदेव.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि अशा वेळी त्या भीष्मदेवांची प्रतिज्ञा, असाच आवाज झाला असेल पण असा विचित्र आवाज नव्हता. त्यावेळी देवी देवतांनी जो आवाज किंवा गंधर्व किन्नर गायन जे केलं आणि देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली त्यांची जी तपस्या ऐकून, तर हे जेव्हा त्यांच्या वडिलांना कळालं की माझ्या मुलांनी माझ्यासाठी एवढं मोठं व्रत धारण केलेलं आहे. एक तर व्रत कोणतं होतं, कधीही राजसिंहासनावरती बसणार नाही. दुसरं व्रत, मी कधीही विवाह करणार नाही. असं भीषण व्रत त्यांनी धारण केलं आणि म्हणून त्यांचं नाव काय झालं आता, भीष्म. आणि वडील आनंदी झाले आणि वडिलांनी आशीर्वाद दिला. म्हटले मी तुला वरदान देतो, तुला जेव्हा मरायचं आहे तेव्हा तू मर, इच्छा मृत्यू. किती शक्ती आहे आपल्याकडे, आहे का अशी शक्ती? आपण आशीर्वाद देऊ शकतो का, मला तुला जेव्हा मरायचं आहे लवकर मर म्हणणारा आशीर्वाद आहे. लवकर मर, किती त्रास देता, लवकर मरा. आणि त्या दिवशी त्यांना तो वरदान प्राप्त झाला की भीष्म पितामहांना इच्छा मृत्यू. पण ज्या पद्धतीनं त्यांनी व्रत धारण केलेलं की ते कधीही हस्तिनापूरच्या राजगद्दीवर बसणार नाहीत, पण त्याने त्या हस्तिनापूरच्या राजगद्दीचं रक्षण करण्याचा देखील निर्धार केलेला होता. आणि म्हणून त्यांना माहित होतं पूर्वीपासूनच की युधिष्ठिर महाराज, पांडव, कुंती महाराणी हे भक्त आहेत आणि हा जो धृतराष्ट्र आहे, दुर्योधन आहे, हे अधर्माच्या रस्त्यावरती चालणारे आहेत. पण त्या हस्तिनापूरचे राजा धृतराष्ट्र असल्यामुळे त्यांची चाकरी, त्यांची सेवा करण्याचा निर्वहन त्यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे कितीही कष्ट झाले तरी ते सहन करत गेले, सहन करत गेले, सहन करत गेले. पण त्यांना माहित होतं महाभारत युद्धामध्ये देखील पांडवांचाच विजय होणार, कारण पांडवांसोबत कृष्ण कोण आहेत, साक्षात कृष्ण आहेत. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतीर मतीर मम. जसं संजयला देखील माहित होतं की भगवंतांचाच विजय अर्जुनासोबत होणार आहे, तसं त्यांना देखील माहित होतं भगवंत असल्यामुळे अर्जुनांचा आणि पांडवांचा देखील विजय होणारच आहे. तर असे हे भीष्मदेव ज्यावेळी, आता आपण ऐकतो भीमांजवळ 10,000 हत्तींची शक्ती होती. किती? 10,000 हत्तींना जर एकत्र केलं तर तेवढी एक भीम जवळ शक्ती होती. आणि असे 10,000 भीम एकत्र आले तर एक भीष्म पितामह होते. 10,000 गुणिले 10,000 किती झाले? 10,000 गुणिले 10,000 किती होतात? 1 करोड. किती झाले? 3 3 6 1 कोटी कि 10 कोटी? 10 कोटी. 10 कोटी हत्तींची शक्ती भीष्मदेवांमध्ये होती. आपण विचार करू शकतो का? 10 कोटी. एक हत्तीने जरा पाय जरी लावला किंवा पाय जरी ठेवला, राम नाम सत्य आहे, पण 10 कोटी हत्तींची शक्ती असलेले भीष्मदेव, त्यांना मारणं इतकं सोपं नव्हतं. आणि भगवंतांनी बघा आपल्या भक्ताचं रक्षण करण्याचं जे व्रत घेतलेलं आहे, नमे भक्त्या प्रणश्यती, माझ्या भक्तांना कोणीही कष्ट देऊ शकणार नाही. आणि त्यांनी सांगितलेलं मी युद्धामध्ये कोणतंही शस्त्र अस्त्र उचलणार नाही. पण ज्यावेळी त्यांनी पाहिलं भगवंतांनी की अर्जुनाचं आज काय खरं नाही, ज्या शक्तीनं भीष्मदेव आज युद्ध करत आहेत, याच शक्तीनं याच युक्तीनं जर ते युद्ध करू लागले तर पांडवांपैकी कुणीही आज उरणार नाही. अर्जुनाचा मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे भगवंतांनी रथाचं चाक उचललं आणि ते आक्रमण केलं. त्याने रथाचं चाक उचलून भीष्मदेवांवरती. आणि तेच भीष्मदेव ज्यावेळी बाणाच्या शय्येवरती पडलेले आहेत त्यावेळी ते चिंतन करू लागलेले आहेत
किती सुंदर आहे. तुम्ही वरदान किंवा व्रत घेतलेलं होतं की मी कोणतंही शस्त्र उचलणार नाही, आणि तरी सुद्धा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी तुम्ही आपलं एक शस्त्र उचलून माझ्यावरती आक्रमण केलं. तो दिवस किती सुंदर होता. रणांगणामध्ये, रणभूमीमध्ये, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती असलेली माती तुमच्या शरीरावरती लागलेली होती. द्रवबिंदू घाम तुमच्या डोक्यावरून, कपाळावरून खाली पडत होता. तुमचा जो क्रोध, त्या क्रोधामध्ये तुम्ही रथाचं चाक बाहेर काढून तुम्ही आक्रमण केलेला तो दिवस. भगवंता, असंच मला सदैव दर्शन द्या. आणि आजच्या दिवशी भीष्म पितामहांना भेटण्यासाठी भगवंतांनी युधिष्ठिर महाराजांना सांगितलं, चला आपल्याला एका विशेष भक्तांना भेटायला जायचं. म्हटले कोण आहेत? म्हटले भीष्म पितामह. जे उत्तरायण चालू झालं 14 जानेवारी पासून, मकर संक्रांतीपासून उत्तरायण चालू होतं. आणि जसं भगवंतांनी देखील सांगितलंय, उत्तरायणामध्ये विशिष्ट नक्षत्रांच्या स्थितीमध्ये जो व्यक्ती शरीर त्याग करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते, त्याचा उद्धार होतो. तर आज भीष्म पितामहांना भेटायसाठी जायचं आहे. मग बाकीचे म्हणाले, पांडव आम्ही येऊ दे का? म्हटले आपणही चला. द्रौपदी म्हणाली मी येऊ दे का? म्हटले हो, तू पण चल. आणि बातमी पसरता क्षणी सगळेजण, व्यासदेव, शुकदेव गोस्वामी, ऋषी मुनी, सगळे जितके या ब्रह्मांडामध्ये सगळे ऋषी मुनी आणि भक्त होते ते सगळे आता कुठं जमा झालेले आहेत? कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये. आणि बाणांच्या शय्येवरती ते झोपलेले भीष्म पितामह. आणि त्यावेळी त्यांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं युधिष्ठिर महाराजांना की राज्य कसं करावं. देश काल विभागवित, आपल्याला वाटतं टाइम प्लेस सर्कमस्टन्स, वेळ काळ आणि परिस्थितीनुसार बोलावं आपण म्हणतो. हे कोणी सांगितलंय? भीष्म पितामहांनी. धर्मराज युधिष्ठिर महाराजांना देश काल विभाग म्हणजे काळ, वेळ आणि परिस्थितीनुसार बोललं जावं, धर्म कसा चालवावा. आणि त्या युधिष्ठिर महाराजांच्या उपस्थितीमध्ये भगवंत सुद्धा अगदी सुंदर द्विभुजधारी द्वारकाधीश त्यांच्या शय्येसमोर उभे आहेत. किती सुंदर दृश्य आहे बघा. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, तब प्राण तन से निकले. आणि काय म्हणतात आचार्यगण, समोर हे गोविंद उभारलेले असू देत, गोविंदांचं साक्षात स्वरूप पीतांबरी कसी हो, आणि ते भगवंतांचं साक्षात मनमोहक मूर्ती आपल्या हृदयामध्ये बसू दे, त्यावेळी माझा प्राण निघू दे. आणि आता भगवंत साक्षात उभे आहेत त्यांच्या शय्येसमोर आणि भीष्म पितामह स्तुती करू लागलेले आहेत. सदेव देवो भगवान प्रतीक्षताम, कलेवरम यावदितम हि नौम्यहम, प्रसन्न हासारुणलोचनोल्लस, मुखांबुजो ध्यान पथश्चतुर्भुज. ते स्तुती करू लागलेले आहेत. ज्यांना 4 हात आहेत, प्रभातकालीन सूर्योदयासारखे त्यांचे नेत्र अरुण वर्णाचे आहेत, ज्यांच्या सुशोभित मुखकमळावर स्मितहास्य विसलित आहे, असे भगवान श्री कृष्ण मी देह सोडेपर्यंत माझ्या दृष्टीपथात राहोत. जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भव तुमे. आपण काय म्हणतो, भगवान जगन्नाथ जिथेही माझे नेत्र जातील तिथे तुम्ही उपस्थित राहा. आणि आता हे काय प्रार्थना करू लागलेले आहेत, ज्यांचे 4 हात आहेत, शंख चक्र गदा पद्म ज्यांनी धारण केलेलं आहे, त्यांचे डोळे सूर्योदयातील सूर्याप्रमाणे लाल आहेत. भगवंतांचे डोळे आहेत ना, लालिमा आहे की डोळ्यामध्ये. जसं सत्यव्रत मुनी देखील दामोदर अष्टकमध्ये लिहितात की त्यांचे डोळे चोळल्यामुळे काजळ पसरलेला आणि लाल लाल त्यांचे डोळे झालेत. भगवंतांच्या डोळ्यामध्ये लालिमा आहे, रागाने नाही किंवा दारू पिल्यामुळे नाही. आपले डोळे लाल होतात रागामुळे, पण भगवंतांच्या डोळ्यामध्ये स्वाभाविक अशी लाल छटा आहे. त्यांचे नेत्र अरुण वर्णाचे आहेत, ज्यांच्या सुशोभित मुखकमळावर स्मित हास्य आहे. भगवंत कधी दुखी नसतात, सदैव हसत असतात. पाहताना दामोदर कधी प्रसन्न असतात.
कधी आनंदी आणि स्मित हास्य करत असतो. भगवंत विचार किती मूर्ख आहे, किती समजावून सांगून सुद्धा हे लोक सुधारत नाहीत. भगवंतांसमोर कित्येक जण काय 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 मागत असतो. भगवंत प्रत्येकाला मुक्ती, भगवंतांचं धाम देण्यासाठी तयार आहेत आणि आपण भगवंतांजवळ जाऊन भौतिक इच्छा मागतो. त्यामुळे सुद्धा भगवंत स्मित हास्य करत असतात. आणि असे भगवंत मी देह सोडेपर्यंत इथंच माझ्या दृष्टीपथात राहोत. किती सुंदर स्तुती आहे. आणि ही स्तुती करून त्यांनी आपली एकादशी 11 त्यांनी 11 श्लोकामध्ये भगवंतांची स्तुती केलेली आहे. आणि हा शेवटचा श्लोक आहे. त्याने आजच्या दिवशी जी स्तुती केली भगवंता की सदैव मी शरीर सोडण्यापर्यंत माझ्या समोर उभे राहा. आणि हीच घटना आठवली कुणाला? चैतन्य महाप्रभू आणि चैतन्य महाप्रभूंच्या भक्तांना. ज्यावेळी हरिदास ठाकूर शरीर सोडत होते, हरिदास ठाकूरांनी बऱ्याच दिवसापासून खाणं पिणं सगळं सोडून दिलेलं होतं. चैतन्य महाप्रभूंचे सेवक गोविंद चैतन्य महाप्रभूंचा प्रसाद त्यांच्यासाठी जगन्नाथांचा प्रसाद आणायचे आणि ते प्रसादाला प्रणाम करायचे. म्हणायचे मी खाऊ शकत नाही. म्हटले का? म्हटलं मी 192 माळा जप पूर्ण झालेला नाही, माझा जप पूर्ण होऊ शकला नाही म्हणून मी खाऊ शकत नाही. आणि खाणं पिणं सगळं सोडून दिलं. चैतन्य महाप्रभूंना कळालं की आता हरिदास ठाकूर अगदी आजारी, अगदी व्यथित आहेत आणि अन्न पाणी सोडून दिलेलं आहे. त्यांना भेटण्यासाठी आले आणि महाप्रभूंनी विचारलं, म्हटले काय, का असं करताय? म्हटले महाप्रभू बस मला आता कळालेलं आहे, लवकरात लवकर तुम्ही आता या पृथ्वीवरची लीला संपुष्टात येणार आहे आणि ते पाहण्या अगोदर मला तुम्ही पृथ्वीवर राहणार नाही हे मी ऐकण्याच्याही पलीकडे आहे. त्यापेक्षा मला लवकरात लवकर या शरीराचा त्याग करायचा आहे तुमच्या उपस्थितीमध्ये. चैतन्य महाप्रभूंनी ती इच्छा ओळखली, तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रातःकाळी जगन्नाथांचं दर्शन झाल्यानंतर महाप्रभू स्वरूप दामोदर, रामानंद राय, कीर्तन करणारे त्यांचे सगळे भक्त जे होते त्या सगळ्या भक्तांना चैतन्य महाप्रभू घेऊन आले आणि हरिदास ठाकूरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हरिदास ठाकूरांच्या डोक्यावरती आणि हरिदास ठाकूरांच्या छातीवरती त्यांनी आपले चरण ठेवले. हरिदास ठाकूर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचं दर्शन करत करत आणि मुखातून श्रीकृष्ण चैतन्य म्हणत म्हणत चैतन्य महाप्रभूंच्या समोर देहत्याग केला. किती सुंदर आहे. साक्षात भगवंत आपल्या डोक्यावरती चरण ठेवतायत, आपल्या छातीवरती चरण ठेवतायत आणि समोर उभे राहून भगवंतांच्या समोर त्यांनी देहत्याग केला. देहत्याग केल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी स्वतः त्यांना उचललं आणि उचलून कुठं घेऊन गेले? समुद्रामध्ये आंघोळ घातली आणि चैतन्य महाप्रभूंनी घोषणा केली, हा आता साधारण समुद्र राहिलेला नाही, हे काय आता तीर्थस्थान झालेलं आहे. आणि स्वतः चैतन्य महाप्रभूंनी त्यांना समाधी दिली. समाधी दिल्यानंतर प्रसाद वाटण्यासाठी चैतन्य महाप्रभू प्रत्येक दुकानात जाऊन भिक्षा मागू लागले. सगळेजण भांडी भरून ठेवलेले होते प्रसाद. चैतन्य महाप्रभू म्हटले नाही, थोडं इतकंच द्या, कारण प्रत्येक दुकानातून प्रत्येक व्यक्तीकडून मला घ्यायचंय. आणि सगळ्यांना चैतन्य महाप्रभूंनी स्वतः वाढलं बसून. पहिला प्रसाद नाही घेतला, पहिला वाढलं सगळ्यांना बसून. कारण हरिदास ठाकूरांचा तिरोभाव आहे. हरिदास ठाकूर आज भगवंतांच्या धामात गेले आणि त्यावेळी सगळे वक्रेश्वर पंडित, नंतर सगळे जितके चैतन्य महाप्रभूंचे भक्त त्या ठिकाणी होते, रामानंद राय, स्वरूप दामोदर, सगळे भक्त कीर्तन करू लागले आणि सर्वांना स्मरण होऊ लागलं कोणाचं? भीष्मदेवांचं. की भीष्मदेव देखील असेच भगवंतांच्या समोर भगवंतांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी देहत्याग केला. तर आपण समजू शकतो की कितीही कष्ट जरी आले, भीष्मदेवांना कमी कष्ट झाले नाही. माहीत असून देखील त्यांना सहन करावं लागलं. कुंतीचे कष्ट, पांडू महाराजांचे कष्ट, पांडव लहानपणापासून त्यांचे कष्ट, त्यांच्या समोर त्यांच्यावर अन्याय होत आहे पाहून सुद्धा ते काही करू शकत नव्हते. इतके कष्ट सहन करून देखील सरते शेवटी त्यांनी भगवंतांची भक्ती मात्र कधी सोडली नाही. आपल्या जीवनामध्ये थोडेफार कष्ट आले, आपण लगेच मग दर्ग्याला किंवा आणि कुठेतरी बाबा
दर्गा. मला तर कधी कधी भक्तांची इतकी चिंता वाटते, कोणी आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलला घेऊन जात नाहीत, बाबाकडे घेऊन जाते. मुलगा आजारी पडला, बाबा पहिला डॉक्टरकडे घेऊन जाणं आवश्यक आहे. तर कधीही जीवनात आपल्या कष्ट येतच राहणार. आणि याच ठिकाणी याच अध्यायात ते म्हणतात, भीष्म पितामह, साक्षात गदा प्राणी वृकोदरः भीम, 10,000 हत्तींची शक्ती असलेला भीम, गदा पाणी म्हणजे गदा ज्याने धारण केलेलं आहे त्याचं नाव वृकोदर आहे, भीमाचं नाव. गांडीवधारी अर्जुन, 5 पांडव ज्यांच्या घरामध्ये आहेत, ज्यांच्या घरामध्ये भगवंत स्वतः मित्र म्हणून आहेत, त्यांना कष्ट कमी भोगावे लागले का? पांडवांना कष्ट कमी पडले का? असंख्य, आपण विचार सुद्धा करू शकत नाही. पांडव असो, कुंती असो, भगवंत ज्यांचे मित्र, ज्यांचे सखा म्हणून त्यांच्या घरात होते, त्यांना कष्ट भोगणं सुटलं नाही, तर आपण कोण? ज्यांच्या घरात भगवंत दररोज भोजन करायचे द्रौपदीच्या हातात, तिचे कष्ट वाचले नाही, तिचं वस्त्र हरण झालं, तिची मुलं तिच्या समोर मेले, तर कष्ट हे आपल्या कर्मानुसार येतच राहणार. पण कर्मानुसार कष्ट आल्यानंतर आपण व्यथित न होता, आपण विचलित न होता भगवंतांच्या चरणांचा आश्रय टिकवून ठेवणं, हेच आपल्याला भीष्मदेव शिकवतात. आणि म्हणून ते महाजन झाले. तर आज भीष्माष्टमी आहे. भीष्माष्टमी भीष्मदेवांचा तिरोभाव तिथी महोत्सव आणि अगदी सुंदर दिवस आहे, ते चालणार आहे. काल रथसप्तमी, रथाची सुरुवात पण झाली आणि सूर्यनारायण रथावरती आरूढ झाले. आणि रथावरती आरूढ झाल्यानंतर ते जसा आता त्यांचा प्रवास चालू करतील, सूर्याची गती आता वाढत जाणार आणि चटके वाढत जाणार, गरमी वाढत जाणार. आता रथावरती आरूढ झाले. रथसप्तमी, अद्वैताचार्यांचा आविर्भाव. आज भीष्माष्टमी, उद्या मध्वाचार्यांचा तिरोभाव, परवा रामानुजाचार्यांचा तिरोभाव आणि मग सरते शेवटी एकादशी. तर किती सुंदर आहे. रामानुजाचार्य देखील तिरुपतीला गेले आणि तिरुपती बालाजीला गेल्यानंतर त्यांनी जेव्हा पाहिला पर्वत, एडकोंडलवाडा ना, 7 पर्वत जे आहेत, भगवंत विश्राम करत आहेत आणि अनंत शेष आहेत, आणि अनंत शेषवरती मी पाय कसे ठेवणार म्हणून ते गुडघ्यावरती आणि हातावरती असं चालत गेले. आणि मी आत्ताच ऐकलं ज्यावेळी मी तिरुपतीमध्ये होतो की त्यांनी तिरुमलावरती कधीही मलमूत्र सुद्धा विसर्जन केलं नाही. ते प्रत्येक वेळी खाली यायचे आणि प्रत्येक वेळी गुडघ्यावरती वर जायचे. जेवढे दिवस ते तिरुपतीमध्ये राहिले, कधीही मलमूत्र विसर्जन त्यांनी तिरुमलावरती केलं नाही, कारण ते साक्षात अनंत शेष आहेत म्हणून. तर ते रामानुजाचार्य तेही चालले, तेही वेगवेगळ्या ठिकाणी, मग ते अहोबिलम असो, मेलकोटे असो. मेलकोटेमध्ये रामानुजाचार्य 14 वर्ष राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी श्री भाष्य लिहिलं. जसं बलदेव विद्याभूषणने गोविंद भाष्य लिहिलं, त्यांनी श्री भाष्य लिहिलेलं आहे मेलकोटेमध्ये. आणि त्या मेलकोटेमध्ये श्री भाष्य लिहिल्यामुळे अशी तिथं प्रथा आहे, जो कोणी व्यक्ती वेदांत सूत्र एक जरी श्लोकाचं तिथं अध्ययन करेल, त्याला पूर्ण श्री भाष्य अध्ययन केल्याचं फळ भेटेल. जसं आपल्यामध्ये भगवंतांच्या लीला आहेत, वेणू माधुरी, रूप माधुरी, प्रेम माधुरी आणि लीला माधुरी. कृष्णाच्या 4 विशेष आहेत. वेणू, भगवंतांचा कोणता अवतार वेणू वाजवत नाही, कृष्ण वाजवतात. लीला, बाल लीला फक्त भगवंतांच्या प्रसिद्ध आहेत. भगवंतांचं प्रेम आपल्या भक्तांसोबत, त्या ज्या भगवंतांच्या 4 लीला आहेत, वेणू माधुरी, रूप भगवंतांचं सुंदरता, रूप माधुरी, लीला माधुरी आणि वेणू माधुरी. तसं श्री संप्रदायामध्ये 4 गोष्टी प्रसिद्ध आहेत. पुष्प मंडपम, त्याग मंडपम, भोग मंडपम आणि ज्ञान मंडपम. 4 मंडप आहेत. तर भोग मंडपम आहे श्रीरंगम, भगवंतांना भोग. पुष्प मंडपम तिरुपती, त्यामुळे आपण पाहतो की कोणती एकादशी आणि विशेष करून वैकुंठ एकादशीला किती सुंदर फुलांनी सजवलं जातं. पुष्प मंडपम. ज्ञान मंडपम आहे मेलकोटे, ज्या ठिकाणी दत्तात्रय भगवंतांद्वारे रामानुजाचार्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आणि त्याग मंडपम आहे कांचीपुरम, ज्या ठिकाणी त्यांनी संन्यास घेतला.
आणि संन्यास घेतल्यानंतर जे शैव राजे होते, जैन शैव, हे त्यांना मारण्यासाठी बसलेले होते सगळे. आणि म्हणून रामानुजाचार्यांनी गृहस्थाचे कपडे घातले. संन्यास घेतल्यानंतर देखील त्यांच्या शिष्यांनी सांगितलं, तुम्ही जर संन्यासी राहिले तर इथले दक्षिण भारतातील शैव हे जैन जे लोक आहेत तुम्हाला ठार मारण्याची त्यांची योजना आहे. मग ते गृहस्थ बनून आले मेलकोटेच्या जवळ, मैसूर जवळ. आणि तिथे एक गाव आहे, त्या गावाजवळ सगळे जैन लोक आहेत. त्या जैन गावात राजा सुद्धा तो जैन होता आणि संपूर्ण गाव. आणि त्या ठिकाणी त्यांनी राजाला भक्त बनवला आणि त्यांच्या चरणांचं जल पिल्यामुळे पूर्ण गावच भक्त झालं. पूर्ण गावच, तोंडनूर म्हणून गाव आहे, तोंडनूर मेलकोटेजवळ, ते पूर्ण गावच भक्त झालं. आणि आपल्याला वाटतं आपण आजकाल एवढा मोठा पराक्रम केलेला आहे, एवढं कन्स्ट्रक्शन. रामानुजाचार्यांनी 1000 वर्षापूर्वी तोंडनूरमध्ये डॅम बनवलेला आहे. डॅम कावेरी नदीवरती 1000 वर्षापूर्वी त्यांनी डॅम बनवलंय. त्याचं नावच आहे रामानुजा टँक, रामाचार्यांच्या नावाने. आणि ज्यावेळी ते मेलकोटेला आले त्यावेळी त्यांनी पुन्हा ते संन्यास वस्त्र धारण केले. तर असे कित्येक आचार्यांचे आविर्भाव, तिरोभाव, काल चैतन्य महाप्रभूंचे शुद्ध पार्षद सदाशिव आणि महाविष्णू यांचा एकत्रित स्वरूप अद्वैत आचार्य आविर्भाव, आज भीष्माष्टमी, उद्या मध्वाचार्य, रामानुजाचार्य आणि मग एकादशी. किती सुंदर अशी वारी ठरलेली आहे. आणि सगळ्यात कमी चालणारी वारी आपलीच आहे. सगळ्यात कमी कष्ट भगवंत देणार आहेत. किती दयाळू आहेत. देहू आळंदी 18-19 दिवस, आरवडे 8 ते 9 दिवस, पण सोलापूर फक्त 4 दिवस. जसं वृंदावनामध्ये वृंदावन परिक्रमा 1 महिना लागते, ब्रजमंडल, नवदीप मंडल 7 दिवस, पण आपल्याला 7 दिवस सुद्धा नाही, त्याच्यात पण 4 दिवस, 3.5च. काल अर्ध चालू झालंय, 3.5. चैतन्य महाप्रभूंपेक्षा दयाळू जर कोण असतील तर मग ते राधा दामोदर आहेत. 7 पण नाही, 3.5 दिवसामध्येच आपण भूवैकुंठ पंढरपूर धामाला पोहोचू शकतो. तर पुन्हा एकदा सर्व भक्तांचं धन्यवाद. इतक्या मोठ्या संख्येनं आपण दिंडीमध्ये सहभागी झालेला आहात. आज बुधवार आहे म्हणूनही. आणि जर बघा, प्रयत्न करा, उद्याचा एखाद दिवस सुट्टी जर घेतली आणि जर पूर्णच केली तर मग पाऊले चालती पंढरीची वाट. जसं तुकाराम महाराज म्हणाले, पंढरीचा वास, चंद्रभागा स्नान, आणिक दर्शन विठ्ठलाचे. विठ्ठलाचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान आणि पंढरपूरमध्ये निवास. तर सर्व भक्तांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा. आणि विनंती आहे, सर्वांनी एकत्रित राहणं आवश्यक आहे. मी येताना पाहत होतो, बरेच भक्त आपापल्या 2-2ची जोडी बनवून 2 किलोमीटर दूर होते सगळे, जोडीनं सगळे गार्डन मध्ये फिरायला जातात, मॉर्निंग वॉक, तसे जपमाळ हातात घेऊन आरामात बोलत चाललेले. बाकीच्या दिंड्या बघा, सगळे एकत्र उठतात, एकत्र बसतात आणि एकत्र चालतात. तर सर्वांना विनंती आहे, सर्वांनी एकत्र चालावं. सगळ्यात पुढे श्रील प्रभुपाद असतील, जे धोती कुर्ता घातलेले भक्त आहेत ते प्रभुपादांना घेऊन पुढे जातील. आणि प्रभुपादांच्या मागे आपण प्रभुपादांच्या पदचिन्हांवरती आपण सर्वजण एकत्रित जाऊ शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. महागवारी दिंडी महोत्सव की जय. श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय.